हॅलो सर्वांना नमस्कार. मी मनीषा. आज सकाळी ना पाणी चाललेलं नाही, त्यामुळे सगळ्या कामाचा गोंधळ झालेला आहे. 11 वाजता तरी माझं काम झालं नव्हतं. स्वयंपाक फक्त आवरलेला होता. तर विघ्नेश ट्युशनला गेलेला, आता आलेला आहे 11 वाजता. त्याला शाळेत जायचं आहे, त्यामुळे जेवाय देते. तर म्हटलं जेवून घे बाबा, म्हणजे मला तुला शाळेत घालवायला पाहिजे. कारण विघ्नेशचे पप्पा आहे ते कामानिमित्त बाहेर गेलेले होते. तर ते बोलले मी लवकर नाही आलो तर विघ्नेशला शाळेत सोडतो. म्हटलं चालतंय. तर मी पण तयारी माझी करून घेतलेली होती. टिफिन वगैरे शाळेचा त्याला भरला आणि इथं फर्निचरवरती ठेवला. त्याला सांगितलं बॅगमध्ये भर म्हणून. तर मी तोपर्यंत ना राहिलेली जी कामं आहे ते करून घेते. तोपर्यंत विघ्नेशचे पप्पा आले. म्हटलं बरं झालं माझं एक काम वाचल, कारण मला पण घरामध्ये काम होतं. कपडे वगैरे धुतली नव्हती, धुवायची होती. तर ते आता जाता आता सोडतील विघ्नेशला. तर विघ्नेशची तयारी पूर्ण झालेली होती. तर विघ्नेशला सॉक्स घालता येत नाहीत, कारण फिट सॉक्स आहेत, त्यामुळे खूपच त्याला म्हणजे असं घालता येत नाही. त्यामुळे मी घालून दिले आणि त्यानंतर तो चाललेला आहे. बाय केले त्याला आणि घरामध्ये आला. आधी पुसायची राहिलेली होती ती पण पुसून घेते आणि मी टेरिसवरती आता कपडे धुया जाणार आहे. कारण काल ना ड्रम भरून ठेवलेलं होतं पाण्याने, त्यामुळे तिथं पाणी आहे ते धुवून टाकली कपडे सुद्धा. तर आता टेरिस सुद्धा पायांना चोळून घेतलं, कारण जे साबणाचं पाणी असतं ना ते सगळं पांढरं खडा टेरिस होतं, त्यामुळे पायाने चोळून पाणी टाकलं. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.